नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ग्लास गळा प्रोफेशनल पद्धतीने कसा तयार करायचा आणि तो व्यवस्थित म्हणजे शिवून कसा घ्यायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अगदी खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने मी ग्लास गळा कसा बनवायचा हे आज सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, हे अस्तर आहे आणि पूर्ण हा जो आहे ना, हा ब्लाऊज आहे, म्हणजे वरचं कापड आहे. तर ह्याला आपल्याला ग्लास गळा बनवायचा आहे. कस्टमरनी सांगितले आहे की ह्याला ग्लास गळा बनवा. तर ग्लास गळा कशा पद्धतीनं तयार करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर अगोदर आपण अस्तरवरती त्याचं कटिंग करून घेऊयात. तर हे बघू शकता, आपल्याला उंची ठेवायची आहे 8.5 इंच आणि बघू शकता रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच. इथंही आपल्याला रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. तर हे बघू शकता, कारण त्यांना ग्लास गळा उंचीला कमी हवा आहे, पण ग्लास गळाच पाहिजे आहे. तर आता आपण काय करायचं आहे, तर हा पूर्ण चौकोन आपण आखून घेतलेला आहे. तर इथे 1 इंच आतल्या साईडला घ्या, इथून 1 इंच आतल्या साईडला आणि पूर्ण अशी क्रॉस लाईन आखून घ्या. बघू शकता, तुम्ही अर्धा इंच पण घेऊ शकता, पण तुम्हाला जर खूप असा व्यवस्थित ग्लास गळा हवा असेल तर तुम्ही इथून 1 इंच घ्या. तर आता आपण इथून असं व्यवस्थित कटिंग करून घेऊयात. तर हे बघा, म्हणजे पूर्ण आपण चौकोन आखून घ्यायचा आणि इथं 1 इंच घ्यायचं आतल्या साईडला आणि क्रॉस अशी लाईन आखून घ्यायची. तर बघू शकता, हा आपला कसा ग्लास गळा तयार झालेला आहे. तर तुम्हाला रुंदीला थोडासा आणि जर एक्स्ट्रा हवा, म्हणजे जास्त हवा असेल तर अर्धा इंच घ्या, पण तुम्हाला जर असा व्यवस्थित ग्लास गळा हवा असेल तर 1 इंच घ्या. तर आता आपण पूर्ण ह्या कापडावरती हा पूर्ण अस्तर ठेवून ग्लास गळा तयार करून घेऊयात. तर बघू शकता, आता ह्या पिन्स लावून घेतलेल्या आहेत मी. तर आता आपण पूर्ण गळा असा उलटवून घ्यायचा आहे. म्हणजे हे वरचं कापड आहे, हे मी सरळ ठेवलेलं आहे, अस्तर त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि आता आपण फक्त उलटवून घेऊन त्याला दाब टीप देऊयात. तर चला आपण करूया सुरुवात. तर आता आपण एक सरकेशी टीप मारून घेऊयात. इथून पण असं व्यवस्थित जसा क्रॉस आपला आलेला आहे ना गळ्याचा, तसा व्यवस्थित घ्या. अंतर मात्र जे टिपेचं आहे ना ते एकसारखं ठेवा. तर हे बघू शकता, तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात. आणि हे जे ते दोन कॉर्नर आहेत ना, इथे अशी कट मारून घ्या, म्हणजे व्यवस्थित आकार येईल, नाहीतर व्यवस्थित इथला शेप येणार नाही. आता आपण हे उलटवून घेऊया. तर व्यवस्थित असं हे कापड अगदी अलगद धरून हे करा, टीप मारून घ्या, कारण थोडंसं सुळसुळीत आहे. तर आता एकसारखे आपण ह्याच्यावरून दाब टीप घेऊयात.
अस्तर अजिबात वरती दिसून देऊ नका, फिनिशिंग छान वाटत नाही. तर बघा कसा छान असा आपला ग्लास गळा तयार झालेला आहे. तर व्यवस्थित असा झालेला आहे आणि तुम्ही ज्यावेळेस पूर्ण शिवून अंगामध्ये घालाल ना त्यावेळेस असा व्यवस्थित पसरतो आणि छान असा शेप येतो. तर बघू शकता किती सुंदर ग्लास गळा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं एखादं फूल किंवा आतल्या साईडला कशीही डिझाईन तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.